मी देण्यान थांबे आपल्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. मी तुम्हाला दाखवणार आहे बेसनची चटणी जी वडापावसोबत खातात. ती मला खूप आवडते म्हणून आज बनवून तुम्हाला दाखवणार आहे. मी 50 ग्राम बेसन घेतलंय, लसूण घेतलंय, ह्याच्यातलं फक्त आपल्याला मीठ अजून एक मसाला अजून हळद टाकायचे. तर त्याच्याने आपण बेसन टाकून घेऊया. अजून थोडं मीठ टाकूया. थोडीशी हळद टाकूया ह्याच्यामध्ये. आता ह्याला पाणी टाकून ह्याला मिक्स करून घेऊया. हे पीठ मी आता करून घेतलं तर ह्याला तेलात सोडूया. मी तेलात सोडतोय तुम्हाला दाखवते. आज मी असं घारू पण आहे. इकडं मी तेल ठेवलं कढईमध्ये. आता ह्याच्यामध्ये बेसन सोडूया. आता झाल्या त्याला मी काढून घेते. तर मी तुम्हाला सर्व झाल्यावरती दाखवते. आता झाले लास्ट आता मी टाकते, मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते. हे बघा आपल्याला झाले. आता हे बघा कुरकुरीत झालंय. आता याला मिक्सरला लावून घेऊया. दोनदा लावणार आहे आपण. ह्याच्यामध्ये अर्धी अर्धी लसूण टाकूया. ह्याच्यामध्ये लसूण टाकूया. आता हे टाकूया ह्याच्यामध्ये. आपण थोडा मालवणी मसाला टाकूया. आणि थोडं मीठ टाकूया. आता मला मिक्सर आपली चटणी झाल्या त्याला काढून घेऊया. जर तुम्हाला सुकी पाहिजे असली तर याला ना 1-2 घंटे असं ठेवायचं. पुढे तेल निघून द्यायचं. चटणी आता तयार झाली. तशी ही केली तशी हिला पण करून घेऊया. मग तुम्हाला नंतरला लास्टला दाखवते. ह्यामध्ये आता मी लसूण टाकते. ह्याला आता मी मिक्सर लावते. मग तुम्हाला लास्टला दाखवते. ह्याच्यात मी मीठ अजून मसाला पण टाकते. आता मी याला मिक्सर लावते. मग तुम्हाला दाखवते. मी हिला पण लावून घेतला. ह्याला काढून घेते ह्याच्यामध्ये. उद्या संडे तर उद्या तुम्हाला मी दाखवणार आहे कॉमेडी मध्ये. तर तुम्ही उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. आपली चटणी तयार झाली. तुम्ही हिला कदाचित पण खाऊ शकतात.
खूप भारी लागतं. तुम्ही पण करून बघा. मी त्याला 2-3 दिवसात खतम करणार. हा व्हिडिओ मी इकडे संपवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.